दे ना सोडून तिला. नको तिकडे वेळ वाया घालू नकोस विक्रांत. नको तिकडे. इतका सगळा प्लॅन मी तिच्या जीवावरती केला, तू असं फुकटचा घालू? प्लॅन फुकट घालू नकोस, पण तिच्यावर एवढा वेळ वाया घालू नको. ती माझ्यासाठी महत्वाची आहे झेंडे. किती महत्वाची आहे विक्रांत? प्लॅन पुरतीच ना? हा बोल ना, बोल ना. प्लॅन पुरतीच महत्वाची आहे ना? मी अडकलोय तिच्या. विक्रांत, खांद्यावर तेलाचे घाणीचे डबे घेऊन गेलो. हा एवढा सगळा अट्टहास केला तो काय उगाच केला? मला विश्वास जिंकायचा होता, तिचं प्रेम जिंकायचं होतं. त्या सगळ्यावरती असंच पाणी फेरू मी? सोडून देऊ तिला? नाही झेंडे, मी तिला गमवू शकत नाही. आता काय करणार आहेस मग? तिच्या डोळ्यात हा विश्वास होता झेंडे. तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल हा विश्वास होता. तिची ती नजर. नाही, काहीतरी चुकतंय झेंडे. तिला आपल्याबद्दल कळलं तर असेल ना? कशावरून? जालिंदा. कुठे आहे? कुठे तो तिला भेटला असेल, त्यांनी तिला आपल्याबद्दल सांगितलं असेल. शोधून काढ तिला काय कळलं ते. मला तिला गमवायचं नाहीये झेंडे. मला तिला गमवायचं नाहीये. जा, उभा का राहिला? शोधून काढ तिला काय कळलंय ते. जा. ईशा, बाळा खाऊन घे थोडंसं, बरं वाटेल तुला. बाबा नको. नको? मी भरू का माझ्या हाताने? नाही. नको ना? मग तुझ्या हाताने खा. घे बाबा. ईशा, बाळा 2-2 तासांनी खात राहावं. हॅलो. हॅलो, ईशाची आई? हा बोला आई साहेब. आई साहेब. हा, कशी होती आता? नाही, तशी तब्येत बरी आहे आता. काळजी करण्यासारखं काही नाहीये. काळजी वाटणारच ना, माझ्या नजरेसमोर नाहीये ना ती. अहो, आत्ताच उठून बसलीये. अष्टमीची पूजा करतेय मी. झाली की अंगारा लावीन तिला. नाही, तसा अष्टमीचा त्रास होतोच ना तिला. त्यात आणखी ताप आलाय. अष्टमीचा? बरं बरं. बोलायचंय का तिच्याशी? नको, तिला आराम करू दे. फक्त माझा निरोप द्या. म्हणावं काळजी घे स्वतःची. जास्त वणवण करू नकोस. हो हो, सांगते. ठेवते हा फोन. अष्टमी म्हटलं की मला राजनंदिनीच आठवते. कुणाला पटो अथवा न पटो, पण ईशा ही राजनंदिनीच आहे. बघ, आई साहेबांना किती काळजी आहे. म्हणत होत्या काळजी घ्यायला सांगा तिला, जास्त वणवण करू नकोस म्हणून. पाहिलेस ना, सगळ्यांनाच किती काळजी वाटते तुझी. त्यामुळं तू आता स्वतःची काळजी घे. हा, विश्रांती घे, औषध पाणी घे. आलं का? नीट बघून घे फोटो. यांचा पाठलाग करायचा तुला. कुठेही चूक होता कामा नये. नाही साहेब. यांना अजिबात कळलं नाही पाहिजे की कुणीतरी पाठलाग करताय. हा, कोणाला भेटतात, काय बोलतात, जराही संशयास्पद वाटलं की मला सांगायचं. चालेल साहेब. निघ. आणि हे बघ, या कानाचं त्या कानाला कळता कामा नये. तू आहेस आणि मी आहे. हो साहेब. निघ. सॉरी विक्रांत, तुला न सांगता पहिल्यांदाच मी हे करतोय. पण ईशा आहे ना, जालिंदरपेक्षा जास्त डेंजरस आहे. मला कळते, पण तुला हे कळत नाही म्हणून मला हे करावं लागतं. ईशा, काय करू रुपाली?
ईशाची तब्येत कशी आहे ते विचारायला आलोय. अगं मग ते खिडकीतून काय विचारताय तुम्ही? आत या ना. ताक केलंय, या प्यायला. आता नको, नंतर. बर. ईशा माझा मित्र आलाय. आई, हा काय ग? मला ना लिमलेटच्या गोळ्या खाव्याशा वाटतायत. अगं मग रुपालीला. अगं बाई हे दोघं कुठे गेले आता? ते गेले. मग बाबांना सांगते आणायला. आई नको ना, आत्ता आणतेच जाऊन पटेल काकांकडून. अगं मी आता ताक करते मी. श्याम तू. आई अगं प्लीज ना, माझं तोंड कडू झालंय ग औषधांमुळे. बर आणते. आले ग जाऊ. ये नाही. ईशा, हा माझा मित्र अक्षय. हाय. आणि ही ईशा. हाय. बस ना अक्षय. ईशा, तो आपल्या साईडला बंटी आहे ना, त्याला इतका मस्त पोट्रे केला होता ना, म्हणजे असा चमचा काढला होता आणि त्याच्यावरती तो असं बसवला. बिपिन आता नको ना चमचा वगैरे. हा म्हणजे ते व्यंगचित्र होतं. म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी इज की ह्याला चांगलं चित्र काढता येतं. हा ईशा मला सांगा, चेहरा कसा होता? चेहरा लंब गोलाकार होता. ईशा नीट बघ, असाच होता का चेहरा? हो म्हणजे अगदी असा नाही, पण म्हणजे त्यातल्या त्यात सिमिलर आहे ना. हो सिमिलर आहे. मला जी बाई दिसली होती ना, तिच्या गळ्यात पण असाच तन्मणी होता. मी आज ईशाला एक गिफ्ट देणार आहे. हे बघा. अगं बाई तन्मणी. हा तन्मणी विशेष आहे, माझ्या राजनंदिनीचा आहे. तर हे मला जाईसाहेबांनी बक्षीस दिलं ऑफिसमध्ये चांगली कामगिरी केली म्हणून. आणि माझ्याकडेही असाच तन्मणी आहे. राईट, आम्ही तुझ्या घरी आलो होतो बघ. बिपिन तुला आठवतंय? सेम असा तन्मणी आईसाहेबांनी दिला तिला. हो. आणि तो तन्मणी राजनंदिनीचा आहे. हा तन्मणी विशेष आहे,
माझ्या राजनंदिनीचा आहे. म्हणजे मला दिसलेली बाई राजनंदिनी आहे. सगळ्या जगाने माझ्याकडे पाठ फिरवली ना तरी चालेल ऋषभ, पण तू असं करू नकोस. तू मला सोडून जाऊ नकोस प्लीज. ईशा, मायरा, सर रिलॅक्स. मायरा तुला माहिती आहे, मायरा तुला माहिती आहे हे शक्य नाहीये. मायरा, मला माहिती आहे तुम्ही भयंकर स्ट्रेसमध्ये आहात सर. तुमचं डोकं चेपून दिल्यावर तुम्हाला बरं वाटेल. मायरा प्लीज. कॉफी आणू तुमच्यासाठी? नकोय मला. आपण एक गेम खेळूया सर. गेम? मी तुमच्या समोर असे हात ठेवणार आणि तुम्ही माझ्या हातावर मारण्याचा प्रयत्न करायचा. ओके? पण जर तुम्ही मारण्याची फक्त ऍक्शन केली आणि मी हात जागेवरनं हलवला तर मी हरले. ओके? मायरा, लहान मुलं खेळतात हा खेळ. एक्झॅक्टली. आणि आपण सुद्धा कधी कधी लहान मुलांसारखे वागतो, म्हणून हा खेळ खेळणं गरजेचं आहे. मायरा, सो प्लीज वन्स. 1 2 3 स्टार्ट. कम ऑन सर. बघितलं किती महिन्यांनंतर तुम्हाला असं असताना बघते मी सर. माय पर्पज इज सॉल्व्ड. रिअली? का करतेस तू हे सगळं माझ्यासाठी मायरा? मला नाही माहिती. मी तुला इतकं बोलतो, तुझ्यावर ओरडतो, तुला, तरी तू हे सगळं माझ्यासाठी करतेस. That's all. सो मला जेन्युइनली असं वाटतं की तुम्हाला आरामाची गरज आहे. जेन्युइनली. तुम्ही सारखे बिझी असतात, मीटिंग्स असतात, ऑफिसमधल्या गडबडी असतात, घरात प्रत्येकाला वेळ द्यायला लागतो. हे सगळ्यात तुम्ही स्वतःला वेळ नाही देऊ शकत आहे सर. यू नीड युअर मी टाइम. हा लॅपटॉप, याला सुद्धा आरामाची गरज आहे. पण हे तर मशीन आहे, आपण तर माणसं आहोत ना सर.
प्लीज सर, मला जेन्युइनली असं वाटतं की तुम्ही आराम करा. रिअली मीन दॅट. का करतेस माझी इतकी काळजी मार? मला माहिती नाही सर, आणि मला माहिती असलं तरी मी तुम्हाला सांगणार नाही, कारण काही गोष्टी सांगितल्या त्याची किंमत कमी होते. आत्ता मला हसवलंस ना तू, आणि आता तुझ्या डोळ्यात पाणी. सॉरी. I'm sorry. प्लीज तुम्ही आराम करा. तुम्हाला काही झालं ना तर मला नाही चालणार. काही होणार नाही मला. रफ अँड टफ आहे मी. या विक्रांत सरंजामेला कोणी काही करेल अशी व्यक्ती अजून जन्माला यायची मला. थँक्यू. ईशा, माझा एक साधा प्रश्न आहे. जर का तू त्या राजनंदिनीला हळू बोल ना. सॉरी. आणि त्यांचं नाव हळू घे. सॉरी ईशा, सॉरी. हे बघ, तू जर का त्या राजनंदिनीला कधी बघितलंच नाहीयेस तर मग ही तीच आहे हे कसं काय म्हणू शकतेस ना? करेक्ट. अगं नाही, मी फक्त अंदाज बांधतेय. अगं, आपण काय वाचलंय की लहानपणापासून आपण जे इमेजेस बघतो तेच आपल्या मेमरीमध्ये राहतात. राईट. कारण ज्यांचा चेहरा तू बघितलेलाच नाहीयेस त्यांचा चेहरा तुला तिथे कसं दिसेल? म्हणजे सांगतो, एक एक्झाम्पल देतो. आता जर मी तुझ्यासारखा तिथेच एक्झॅक्टली त्या सिच्युएशन मध्ये असतो आणि त्या परातीमध्ये जर मी एखाद्या मुलीचा चेहरा बघितला असता तर त्या मुलीचा चेहरा हा माझ्या होणाऱ्या बायकोचा चेहरा आहे हे मी सांगू शकतो का? नाही सांगू शकत. माझी होणारी बायको कशी दिसत असेल हे मी प्रेडिक्ट नाही करू शकत ना, आणि ती कशी दिसत असेल काय असेल ह्याबद्दल मी काही सांगू शकत नाही. करेक्ट बिपिन, तुझं करेक्ट आहे. ईशा, तुझ्या सासरी राजनंदिनीचा एखादा फोटो आहे का? नाहीये. एकही नाही. रुपाली, आपण दोघे मिळून हिच्या घरी गेलेलो होतो ना, मग तिथे आपण राजनंदिनीचा एखादा तरी फोटो बघितला कुठे? नाही. मग अल्बम? एखादा अल्बम तरी असेल ना? हा असेल तरी माहित नाही मला, कारण कोणी कधी उल्लेखच नाही केला ग, त्यामुळे मीही नाही विचारलं. ईशा, तू पण ना ऍटलिस्ट ती कशी दिसते हे बघायची तुला उत्सुकताच नाहीये का? जाऊ दे ना रुपाली, सरांना त्या जुन्या आठवणींचा त्रास होऊ नये म्हणून मी तो विषय नाही काढला कधीच. पण ह्यात जो मणी काढलाय ना, ईशा, नाही आलाय ताप बाबा. गोळी घेतलीस का? आजच्या दिवसातली दुसरी गोळी घेते. चल लवकर, मग औषध घे आणि आराम कर. हो बाबा, आलेच. आले वगैरे आता काही नाही, लगेच चल माझ्या बरोबर आणि आराम कर, औषध घे. आणि काय ग रुपाली, मैत्रिणीला बरं नाहीये ना, मग कशाला तिला गारव्याचं बाहेर बोलवतेस गप्पा मारायला? सॉरी काका. जा आता, तुम्ही पण घरात जा. चल ईशा.
ईशा बाळा आता विश्रांती घे बरं. पुष्पा हा हे घे. हो आणि काय ग पुष्पा, तिला असं वाऱ्यावर कशाला जाऊ दिलं? बरं नाही, ताप होतं तिला. अहो बाबा, मी बरी आहे आता. हो बरी आहे म्हणजे मी तुला वेळच्या वेळेवर गोळ्या देतोय म्हणून बरी आहे, पण तरीही विश्रांती घेणं गरजेचं आहे की नाही? डॉक्टर काय म्हणाले लक्षात आहे ना? हो पण मी दिवसभर घरीच होते. अहो कंटाळी होती ती घरात बसून. बरं ठीक आहे, ती सफरचंद कापून दे तिला.